सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान. धाड नगरीतील 5 बालक आम्ही अजिंठा बुद्धविहार धाड अंतर्गत बुद्ध लेणी बुद्धभूमी धम्मभूमी छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन गेलेलो होतो. त्या 6 विद्यार्थ्यांचा 10 दिवसीय श्रामणेर प्रवासच्या त्यांनी धारण केली आणि काल त्यांचा समारोप झाला. तर खूप छान पद्धतीने त्यांनी शिबिर चालू घेतलं, शिवरधारी झाले. आता आपण बघू शकता की धाडच्या सर्व उपासक आणि उपासिकांच्या वतीने म्हणजे जे कुटुंबाचे सदस्य तिथे गेलेले होते त्या कुटुंबाच्या वतीने हे खीरदाणीचं आयोजन केलेलं आहे. तसंच तथागतांच्या प्रतिबिंबावरचं चिवर आज उतरून दुसरं चिवर त्या श्रामणारांच्या हस्ते चढवण्यात गेलेलं आहे. यामध्ये आमचे धम्मसेविका आज खीरदान जे आहेत तर त्यांच्या पालकांकडून हे खीरदानीचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये सर्वांचा सहभाग नोंदवला गेलेला आहे. तर आपण बघू शकता या खीरदानीमध्ये आता किती धम्मसेवक धम्मसेविका धम्म अनुयायी जुडतात हे आपल्याला लाईव्ह दाखवत आहोत. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान. अजिंठा बुद्ध विहार धाड यूट्यूब चॅनल. या खिरीचं महत्त्व असं आहे की जे श्रामणेर घडलेले आहे तर त्यांच्या परिवाराला खूप आनंद झालेला आहे आणि समाजाला पण आनंद झालेला आहे. त्यांचं मनोगत 10 दिवसांचं इथे सर्व ऐकणार आहे आणि असेच श्रामणेर घडावे असं सर्वांना आम्ही आव्हान करतो. आमच्या धम्मसेविका यांचं नुकतंच आगमन आणि खूप गडबडीत असताना सुद्धा सर्व वेळ काढून या खीरदानीला हजर असतात. खूप छान प्रकारे आमच्या धम्मसेविका इथे कार्यरत.
परवाच्या शिबिराला गेले होते तर खूप छान पद्धतीने त्या श्रामणेरांनी 10 दिवस बुद्धांचे तत्व जाणून घेतले, धम्माचे तत्व जाणून घेतले, संघाचे तत्व जाणून घेतले. त्या अनुषंगाने त्यांच्या परिवाराने येथे खीरदाण्याचं शिबिराला गेलेले होते. यांच्यासाठी जी खीर होत आहे त्या खिरीमध्ये पण माझं दान पाहिजे, माझ्या परिवाराचं दान पाहिजे आणि आमची दान पारमिता घडली पाहिजे. पुण्याचा लाभ या मंगल मैत्रीतून सर्वांनाच होणार आहे. तर या सर्वांचे मी विहार व्यवस्थापक या नात्याने सर्वांचे अभिनंदन करतो की आपण या दान पारमिताला जाणून घेतलेले आपले पुत्र 10 दिवसाच्या श्रावण की असेच दानदाते आपल्या धाडनगरीतून घडायला पाहिजे. जसे सम्राट अशोकांनी आपलं पुत्र आणि पुत्री दान दिलेले होते तसेच तुम्ही 10 दिवसासाठी आपल्या मुलं संघाला दान दिले होते, धम्माला दान दिलेले होते. सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स यस्य मूले निसिन्नवा सबरी विजय भक्तो सबयुगं सदा वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं ते नमस्कामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते समूले निसिन्नव सबरी विजयक्का पद्दो सबयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं ते नमस्कामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते यस्तमूले निसिन्नव सबरी विजयक्का पद्मो सबयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम्
इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्यामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते यस्य मूले निसिन्नव सबरी विजयंगा पतो सबयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्यामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते यस्य मूले निसिन्नव सबरी विजयका पतो सबयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्यामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते यस्य मूले निसिन्नव सबरी विजयंगा वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्यामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते यस्य मूले निसिन्नव सबरी विजयंगा वन्दे तं सर्वेभ्यो विभजन्तु सर्वरोगो विनाशतो माते भवन्तन्तरायो सुखी दीर्घायुको भव अभिवादनशीलेश नित्यं वड्डापचारिण चत्तारो ब्रह्म वर्धन्ति आयो सुखं बलं भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सोति भवन्तु ते साधु 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 यस्य मूले निसिन्नव सबरी विजयंगा पतो सबयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्यामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्यामि बोधिराजा नमस्तुते नाही आतून टाकायचं ते आतून बोधिराजा पकड बाळा शूट तू पकड यस्य मूले निसिन्नव सबरी विजयंगा सबयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम् इमे ते अहं पीते नमस्यामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते यस्य मूले निसिन्नव सबरी मला का माहिती तुम्ही कोणत्या टाकता का सत्ता वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्यामि
बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते यस्य मूले निसिन्नव सबरी विजय वरवडा दे वरवडा समयुधं सत्ता वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते यस्य मूले निसिन्नव सबरी विजयक्का पद्मो सर्वयुधं सत्ता वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्यामि बोधिराजा नमस्परि वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्यामि बोधिराजा नमस्ते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते नमुरे निसिन्नव सबरी विजयक्का परिपादकम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्यामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते यस्य मूले निसिन्नव सबरी विजयक्का भक्तो समयुधं सत्ता वन्दे तं बोधिपादपम् इमे पूजिता अहं पीते नमस्यामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते यस्य मूले निसिन्नव सबरी विजयक्का पद्मो सर्वयुधं सत्ता वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं प्रीते नमस्यामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते यस्य मूले निसिन्नव सबरी विजयक्का पद्मो सर्वयुधं सत्ता वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्यामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते यस्य मूले निसिन्नव सबरी विजयक्का भक्तो समयुधं सत्ता वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्यामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते यस्य मूले निसिन्नव सबरी विजयक्का भक्तो समयुधं सत्ता वन्दे तं बोधिपादपम् ते महाबोधि लोकनाथेन पूजिता नमस्यामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते यस्य मूले निसिन्नव
बली विजय अक्का पत्तो सवयुधं सत्ता वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्वामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा हे गाव तिकडं मोठ्यानं म्हणा जरा. अशी
दादा पुरणार नाही तिथपर्यंत, थोडं अलीकडेच आहे. वर करा. वेदितव्यो विनियोहिति धम्मं यावज्जितपर्यन्तं यावनिर्वाणं शरणं गच्छामि. युपरिपन्नो भगवतो श्रावकसङ्घो उजुपरिपन्नो भगवतो श्रावकसङ्घो ज्ञानपरिपन्नो भगवतो श्रावकसङ्घो शान्तिपरिपन्नो भगवतो श्रावकसङ्घो. यदिदं चत्तारि पुरिसुगानि अट्ठपुरिसुगला येषु भगवतो श्रावकसङ्घो. आहुनेयो आहुनेयो दक्षिणेयो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसाति. गङ्गं जीवितपर्यन्तं यावनिर्वाणं शरणं गच्छामि. सर्वरोगो विनाशतु माते भवदन्तरायो सुखी दीर्घायुको भव. अभिवादनशीलस्य नित्यं वधापचारिणो चत्तारो धम्मवर्धन्ति आयुवन्नं सुखं वरम्. तु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा स्तोत्री भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा स्तोत्री भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा स्तोत्री भवन्तु ते. इच्छितं पचितं तुह्यं कृपमेव समिञ्जतु. सर्वे पूर्णन्तु चित्तसङ्कप्पा चन्दोपन्नरसो वदा. आयुरारोग्यसम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव च ततो निब्बाणसम्पत्ति विनाशे सुनिश्चतु. साधु साधु साधु. बुद्धं नमामि. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. सा जय भीम. अहं वन्दामि सर्वदा. अहं वन्दामि सर्वदा. अहं वन्दामि. तथा संपूर्ण विश्वाला शांतीचा असा महान संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या ज्या महानायक आणि महानायकांनी मानव कल्याणासाठी कार्य केले अशा सर्वांना त्रिवार वंदन. उपस्थित माझी श्रामनेर संघाचं मी अभिनंदन करतो. तसेच आपल्या सर्व उपासक उपासिकांचा क्रांतिकारी जय भीम. तथागत भगवान गौतम बुद्धाने दिलेला धम्म, त्या धम्माचं आचरण केल्यानंतर आपण माणसातून धम्माकडे कसा वळतो आणि धम्म अंगीकृत केल्यानंतर काय परिवर्तन होतं हे तुम्हाला साक्षात आता दिसणार आहे. म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 24 वर्ष अभ्यास केला आणि त्यानंतर बौद्ध धम्मच का निवडला. याच्या मागचं महत्वाचं कारण असं आहे की हा धम्म विज्ञानवादी आहे आणि कुठेही भूलतापांना बळी पडणारा नसता करणाऱ्या मानव जातीमध्ये कल्याणकारी काय आहे. धम्मामध्ये बुद्धाने सांगितलेलं आहे की हा धम्म तुमच्यासाठी सुरुवातीला पण कल्याणकारी आहे, मध्य पण कल्याणकारी आहे आणि शेवट पण कल्याणकारी आहे. परंतु तुम्ही काया वाचा मनाने जर त्याचं आचरण केलं तरच तुम्हाला धम्म हा तारणार आहे. नावापुरतं जर धम्माचं आचरण केलं त्यात तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. म्हणून आम्ही आमच्या धाडच्या वतीने ज्या श्रद्धावान उपासक उपासिकांनी माझ्यावर माझ्या परिवारावर विश्वास ठेवून त्यांचे मुलं 10 दिवसासाठी धम्मदान दिले. ज्या चक्रवर्ती सम्राट अशोकांनी आपला एकुलता एक मुलगा आणि मुलगी धम्मासाठी आजीवन दान दिले, त्या धम्माचं आणि दानदात्याचं अनुसरण करून आपण 10 दिवसासाठी आपले मुलं धम्माला दान दिलेले होते. आणि आता त्याचं फळ जे आहे ते फळ तुमच्या समोर दिसत आहे की 10 दिवसांचा त्याग करून ते मुलं तुमच्या समोर बसलेले आहेत. एवढं
स्मित हास्य त्यांचं आणि तुमच्या मनामध्ये आहे, हेच स्मित हास्य आम्हाला आयुष्यभर टिकून आहे. म्हणून धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी भगवंतांनी श्रामणेर संघाची, श्रामणेरांची पहिले दीक्षा दिली आणि नंतर मग संघ घडविला. त्यातला श्रामणेर संघ म्हणजेच की धम्माचा आरसा. 10 दिवसामध्ये धम्मचा आरसा कळवण्यासाठी, प्रवचन धारण करण्यासाठी, म्हणजेच बुद्ध धम्माचे तत्व जाणून घेण्यासाठी काय आहे म्हणून 10 दिवशी प्रवचन देण्यात येते. त्यामध्ये सर्वप्रथम पहिल्या दिवशी आपल्याला प्रवचन धारण करताना अष्टशील पंचशीलाचं पालन शिकवलं जाते. आता ते तुम्हाला विद्यार्थी वर्ग सांगणारच आहे माझी श्रामणेर. तत्पूर्वी त्यांचा आपण जो धाडवासियांच्या वतीने आपण इथे सत्कार आयोजित केलेला आहे त्यांचा आणि त्यांच्या माता पित्यांचा, की त्यांनी 10 दिवस मुलांना धम्माला दान दिलेलं आहे. त्या दानाबद्दलचं महत्व खूप आहे. भगवंताने दानाला खूप महत्व दिलेलं आहे. भोजन दान असो, चिवरदान असो, औषधी दान असो किंवा आपले मुलं धम्मासाठी दान, खूप मोठं दान पारमिता घडणार आहे. 10 पारमितामधली एक पारमिता जी 2 नंबरची आहे ती दान पारमिता. दान पारमितामध्ये अनेक दान आहे. म्हणजे दान मागल्याबरोबर पैसे आपल्या समोर येतात, तर पैशाचं दान नाही. तुम्ही 10 दिवस धम्माला तुमचे मुलं दान दिले, त्याचे जे पुण्य फळ आहे ते तुम्हाला या आयुष्यात तर मिळणार आहे, परंतु ज्यावेळेस तुम्ही ह्या जीवनाला संपून पुढच्या जीवनामध्ये तुमचं चित्त उगम होईल, तेथे हे पुण्य तुम्हाला लावा आणि ते पुण्याच्या गतीने तुम्ही धम्माचं आचरण करून तुम्ही निब्बाणाकडे वाटचाल करता. खूप मोठं सांगायसारखं आहे, परंतु मी वेळ घेणार नाही, कारण बराचसा वेळ आपल्याला श्रामणेरांना ऐकणं आहे. माझं तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी असतोच, परंतु आपल्या मुलांनी तिथं जाऊन काय शिकलं आणि येणाऱ्या पिढीसाठी ते काय देणार आहे, आज इथे खुर्चीवर बसल्यानंतर त्यांना काय अभिमान होत असेल ते त्यांना आणि त्यांना पाहून त्यांच्या आईवडिलांना, आपल्या सर्वांना जो अभिमान होत आहे, यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण ज्यांच्यावर विश्वास नव्हता ते मुलं 10 दिवसाचे विपश्यना शिबिर, श्रामणेर शिबिर करून आले. अंगावरून चिवर धारण करून बुद्धपत्र ते त्यांनी स्वीकारलं. खूप असा अभिमान आहे की त्या 115 ते 120 श्रामणेर संघाला आणि 20 भिक्षूंना आम्ही पती पत्नी आमच्या परिवाराने सेवा दिली. ते दरवर्षी देतच असतो. ते पुण्य पण आम्हाला लाभलेलं आहे. हे पुण्य आपल्या सर्वांना आम्ही अनुमोदित करतो. जे धम्मसेवक म्हणून आम्ही जिथं कार्य केलेलं आहे ते सर्वचे सर्व पुण्य आम्ही तुमच्या सर्वांना अनुमोदित करतो. आणि त्या अनुमोदनातून एवढं सांगू इच्छितो, तुम्ही पण धम्मसेवक म्हणून कार्यरत आहात, तुम्ही तर आहेत, परंतु श्रामणेर संघाला सेवा द्या. तसेच तुमचे मुलं यानंतर येणाऱ्या शिबिराला पाठवा, जेणेकरून आपल्याला धम्म आणखी जवळून पाहिलं. तर मी जास्त वेळ नाही घेता, आपल्या माझी श्रामणेरांचं आपण इथे स्वागत करणार आहोत. 2 वर्षामध्ये समजा आई वडील भेटायचे किंवा पाहुणे रावळ्याचे ते पहिले भेटू द्यायचे, परंतु तुम्ही कटाक्षाने त्यांना सूचना केली की तुमचं सत्र होईपर्यंत, भोजन दान होईपर्यंत तुम्ही त्यांना भेटू शकत नाही, बोलू शकत नाही. तुम्हाला भेटायचं असेल तर 2 ते 3 या पिरियडमध्ये या आणि त्यांना भेटा, किंवा संध्याकाळी 8च्या नंतर भोजन त्यांचं अल्प उपहार झाल्यानंतर त्यांना भेटा. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचं आचरण जे होतं त्यांच्या वतीनं जाणून घेऊ. तर कबीर प्रवीण बोर्डे या श्रामणेरांचं नाव होतं सुमन बोधी, आणि नंतर आशिष जितेंद्र बोर्डे यांचं नामांकन झालं धम्मराज. त्यानंतर सम्यक प्रवीण बोर्डे यांचं श्रामणेर नाव होतं रत्नबोधी. त्यानंतर सुशांत सुभाष थोरात यांचं नामकरण झालं आनंदराज. नंतर सर्वेश विनोद थोरात यांचं नाव शीलरत्न असं म्हणून संबोधित केलेलं होतं 10 दिवसांसाठी. त्यानंतर सम्यक अशोक थोरात यांचं सर्वात सुंदर नाव प्रज्ञारत्न असं त्यांचं नामकरण झालं. आणि 10 दिवस त्या बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्नाखाली त्यांनी श्रामणेर शिबिर आयोजित घेतलं आणि प्रवचन धारण केले. तर अशा सर्वांचं आपल्या सर्वांच्या वतीने इथे मी स्वागत करू इच्छितो. कृपया आमचे धम्ममित्र, धम्मसेवक अमरदादा जाधव हे माझे आज सहकारी आहेत, म्हणून मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया सहकार्य करायचं आहे. तर कबीर प्रवीण बोर्डे यांनी सुंदरसं असं 10 दिवसाचं शिबिराप्रती त्यांनी इथे खूप सहकार्य केलं, म्हणून आमच्या धाड नागरीच्या पोलीस पाटील आयुष्यवती नंदाताई बोर्डे आणि आमच्या त्या आयुष्यवती रुंदमालाबाई थोरात यांच्या वतीने या माजी श्रामणेरांचं इथे स्वागत केलं जाईल असं मी त्यांना विनंती करतो. धम्माला दान दिलं होतं त्यांचं पण इथे एक छोटेखानी सत्कार मी आयोजित केलेला आहे.
तर सर्वांनी इथे उपस्थित राहायचं आहे, त्यांचे आई वडील. धम्मामध्ये जर तुम्ही खरंच आचरण जर केलं तर त्या आचरणापासून तुम्हाला मिळणारा लाभ आणि होणारा पुरस्कार हा खरंच यथायोग्य इतका खूप छान आहे. 10 दिवसीय विपश्यना शिबिर म्हणजे श्रामणेर शिबिर केलं, बुद्ध धम्म तत्व पालन केले आणि विशेष म्हणजे धम्मसेवक म्हणून आम्ही कार्य केलं. आमचं तर जाऊ द्या, परंतु आपल्या वाड्यामधून 6 श्रामणेर घडले, याचा खूप अभिनंदन आणि आनंद वाटतो की असेच वारंवार आपल्या या श्रामणेरांचं स्वागत म्हणजे आपल्या सर्वांचं स्वागत. चला, खूप खूप धन्यवाद. यानंतर आशिष जितेंद्र बोर्डे, धम्मराज माजी श्रामणेर. त्यांच्या सानिध्यामध्ये हे श्रामणेर घडलेले आहे की खरंच आनंद राहतो. हा, आणि सर्वात प्रिय नाव आमच्या की मोठाले जे सिनियर भंतेजी होते त्यांच्यामध्ये त्या भंतेजींचे सर्वात लाडके भंतेजी होते. म्हणजे त्यांनी मोठ्या भंतेजींचं पूर्ण मनावर कब्जा केलेला होता. त्या कब्जामध्ये म्हणजे असं की जे काम सांगलं त्यांनी ते करायचे. जे सांगलं भंतेजी तुम्हाला पाणी पाहिजे मी आणून देतो, तुम्हाला काय लागतंय औषधी मी आणून देतो. खूप छान, खूप सुंदर. यानंतर खूप सुंदर आणि छान प्रकारे यांनी हे शिबिर सर्वांना प्रज्ञासाठी खूप जोरदार त्यांनी प्रज्ञा प्रज्वलित केली. आशीर्वाद द्या भक्तीची. त्यांनी आपल्या मुलांसाठी खूप सक्रिय सहभाग नोंदवला. खूप सुंदर. काळे होऊन जाऊ द्या. खूप खूप अभिनंदन या दाम्पत्याचं की त्यांनी हे आहे की जे आज एक धम्माची चळवळ टाळ्या होऊन जाऊ द्या. तसेच माझे मित्र ज्यांना धम्माचं खरोखर यथायोग्य ज्ञान आणि लक्ष देणे आपली गरज आहे, म्हणून त्याचा जोरदार टाळ्या माझ्या मित्रासाठी. तर मला खूप भारी वाटतं. उठायला 4 वाजायला आणि आंघोळी झालाय ते मी थंड्या पाण्याने. सगळ्यात पहिले वंदना होते 1-2 तास, मग आम्हाला नाश्ता भेटत आहे, मग आमची वंदना होत आहे, मग आम्हाला जेवण भेटत आहे. जेवणाच्या भोजनाच्या नंतर आम्हाला लंबा ब्रेक भेटत आहे. मग आम्हाला 4 वाजेपर्यंत ब्रेक भेटत आहे 12 ते. मग आमची वंदना सुरू 6 ते 7:30. मग आम्ही भोजन काढून झोपून जाईल. बस एवढंच माझं खतम होत आहे. काय काय शिकला ते आम्ही शिकलो बुद्ध वंदना, आशीर्वाद गाथा, पंचशील. आणखी भंतेजी कोण कोण होते शिकवायला तुम्हाला? आम्हाला भंतीजी लय मोठे होते. बरं, एखाद्या भंतेजींचं नाव? भंते संघप्रिय होते का? हो, संघप्रिय होते. बरं, अभयारण्यातलं भंतेजींचं काही सांगू शकाल? काय काय शिकवलं त्यांनी? चालेल चालेल, चला टाळ्या होऊन जाऊ द्या. आम्ही गेलो तेव्हा आम्हाला चिवर भेटलं. भंतीजीने पहिले घालून दाखवलं, नंतर आम्ही शिकलो.
रूपरेषा सांगा तुमचे दिवसभराची काय होती तर किती वाजता उठत होते, कसं काय झोपत होते काय? आम्ही सकाळी 6 वाजता उठायचो. बरं थांबा 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 हां हां सांगा सर. हां सांगा तुमचं मत सांगा जेच त्याचं थंड्या पाण्याने आंघोळ करायचो. बरं आणि वंदना होतं, वंदना घ्यायचो आणि नाश्ता करायला आणि क्लास चालू होता तेव्हा कला संपल्यावर आम्हाला भोजन होतं. भोजन झाल्यावर सुट्टी होत आहे. नंतर तुम्ही बरं ठीक एवढे माझे 2 शब्द. ओके. माझे नाव सर्वेश. मी 21 तारखेला बौद्धदेवनी या ठिकाणी गेलो. गेल्यानंतर आम्हाला संध्याकाळी संध्याकाळी जेवण झाली. मग त्यांनी पहिली घालून दाखवली, मग आम्हाला शिकवली, आम्ही शिकलो. गेल्यानंतर सकाळी आम्हाला लवकर उठून आमचे सर्व काम आटपून आम्हाला वंदनात बसावं लागत होते. मग 1-1.5 तास वंदना चालायची. मग सकाळी 9 वाजता आमचा अल्प उपहार नाश्ता यायचा. मग त्याच्यानंतर आम्हाला 15 मिनिटाचा ब्रेक असत आहे. मग डबल आमचं एक प्रवचन होत आहे. मग डबल 12 ते 4 आम्हाला लॉंग असं ब्रेक होत आहे. त्यानंतर मग डबल 5 वाजता आमचं प्रवचन होत आहे. मग डबल संध्याकाळी 7 वाजता येणार. मग 8 वाजता डबल जेवण. 6 वाजता मी झोपून जायचं. मी तिथे जाऊन बेम असतो ते पंचशील बुद्धवंदना आठवड्याला शिकलो. एवढं म्हणून माझ्या 2 शब्द संकेत धन्यवाद. शांत चित्तानं काया मनाने केलेलं आहे. यानंतर माझा श्रावणाचा अनुभव म्हणजे की आम्ही जेव्हा 2 वर्ष पहिले गेलो होतो तेव्हा आम्हाला वाटायचं की काहीतरी आहे, तिथे जायचं, आपले केस मुंडन करायचे आणि तिथे जाऊन चिवर घेऊन भिक्षू जीवन जगायचं. पण आम्हाला माहिती नव्हतं की तिथे एवढं पावर आहे त्या चिवरमध्ये. आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा वाटत नव्हतं, पण यावेळेस एवढं स्ट्रिक्ट केलेलं होतं भक्तीजींनी की आम्हाला उठा बसायला जे नियम लागले होते ते खूप स्ट्रिक्ट होते. आम्हाला बोलण्यासाठी पण भक्तीजींची परमिशन घ्यावी लागायची. आणि माझे जे वडील होते त्यांनी भक्तीजी हां ऐका हां भक्तीजींची परमिशन घेतली होती की मी यांना आपल्या सरकारला बोलू शकतो. त्यांनी पण आमची खूप काळजी घेतली. भंते विश्वानंद मोदी यांनी आम्हाला लास्टच्या दिवशी भेटले होते, पण त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला होता की म्हणजे तुम्ही दरवर्षी ते या आणि बुद्ध धर्म संघाचे ज्ञान घ्या. आपण जेव्हा इथे विहारात येतो, बुद्ध गाथा म्हणतो, ध्यानात बसतो, तेव्हा आपल्याला ते म्हणजे साधं ध्यान करतो. जेव्हा आपण तिथे त्या बुद्धलेणीच्या पायथ्याशी बसतो ध्यानासाठी, तर तिथे वेगळीच ऊर्जा असते. कारण त्या बुद्धलेणी म्हणजे हजारो पर्यंत बनलेले आहे. तिथे ध्यानात बसल्यानंतर आपल्याला एक वेगळीच पावर असते तिथे. जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा आपण आपल्याला काही वाटत नाही, पण जेव्हा आपल्या अंगावर चिवर चढतं तेव्हा आपल्याला खरे बुद्ध काय आहे हे कळतंय. एवढे बोलून माझे 2 शब्द साधू. आशिष गोडे आज तुम्हाला माझ्या श्रावणी जीवनातील अनुभव सांगणार आहे. जसे सर्वेश आणि सुशांतनी सांगितलं, आमची दिनचर्या तशी होती. तिथं आम्हाला खूप अशा गोष्टी शिकायला मिळाल्या. भक्तीच्या जीवनात सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्याग. आम्ही तिथे आमचे केस, आमचे वस्त्र आणि विविध गोष्टी त्याग केल्या. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मोह, माया, मत्सर, द्वेष या गोष्टी आम्ही तिथे टाकण्याचा प्रयत्न केला. तिथे आम्ही खूपच गोष्टी शिकलो, मजा केली, भांडणं केली. अजून साधू. 10 दिवस खूप आठवणीत नाही. तिथं सगळ्यात मोठी गोष्ट शिकली ती म्हणजे गौतम बुद्धाप्रती खूप मोठी श्रद्धा ठेवा आणि मनात थोडाही अंतर ठेवू नका. कारण त्यावेळेस गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले होते आणि आनंद भंतेजी हे बौद्ध महासभेत झाले होते.
तेव्हा धम्मसंगीनी चाललं होते, तेव्हा ते अनंत नव्हते. त्यांच्या मनात एक छोटा अहंकार होता की मी सर्वांना उपदेश देतो, सर्वांना अनंत बनवतो, मी काही क्षणात अनंत बनून जाईल. त्यांनी त्या रात्री खूप तपश्चर्या केली, ध्यान साधना केली. पण जेव्हा सकाळ झाली त्यांनी बघितली की ती फक्त सगोदरामी आहे. त्यांना जाणीव झाली की आपला अहंकार आपल्याला मारत आहे. त्या क्षणी ते अनंत झाले. म्हणून गौतम बुद्धाप्रती चांगली श्रद्धा ठेवा आणि आपल्या मनातील अहंकार साधू साधू साधू. खूप छान असं सुंदरसं वर्णन आशिषने केलं की ज्यावेळेस अनंत व्हायचं त्यावेळेस आनंदाना खूप अहंकार होता, आणि ज्यावेळेस धम्मसंगीनी भरायची होती तर त्यावेळेस 499 अनंत होते. धम्मसंगीनीसाठी 500 अनंत लागत होते. त्यावेळेस आपले महामोगलायन यांनी आनंदाला बोलले की आनंद, आता धम्मसंगीती घ्यायची आणि तुम्ही अनंत नाही तर तुम्हाला आजची रात्र देतो, उद्या सकाळपर्यंत तुम्ही जर त्या धम्मसंगीतीमध्ये आले अनंत होऊन तर ठीक आहे, अन्यथा आम्ही दुसऱ्या अनंत बोलून ती धम्मसंगीती भरू. प्रथम संगीती होती ती भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाण. नंतर आनंदाला असा झाला की आपण जर गेलो नाही तर आपण बुद्धांचे एवढे जवळचे असून आपला फायदा काय. मग त्यांनी रात्रभर ध्यान साधना केली आणि अनंताचा त्यांनी पदवी प्राप्त केली. मग ज्या ठिकाणी ते धम्मसंगीनी चालू होती तर त्यांनी बाहेरून दरवाजा ठोठवला. त्यावेळेस महामोगलायननी विचारलं की कोण आहे, तर ते बोलले मी आनंद आहे. मग त्यावेळेस त्यांनी उच्चारून सांगितले की हे आनंदा, तुम्ही तर अनंत झालेले आहेत तर तुम्ही कोणत्याही क्षणी आतमध्ये येऊ शकता, मग तुम्ही विचारता कशाला. तुम्ही जर खरंच अनंत असाल तर तुम्ही आतमध्ये या. तर बघा, अनंत लोक असे असतात ते काया वाचा मनाने कुठेही जाऊ शकतात. तर त्या दरवाजाला लागलेली जी कुलूप होती त्या कुलपाचं जे छिद्र होतं त्या छिद्रातून आनंद हे आतमध्ये गेले आणि नंतर त्या धम्मसंगीनीमध्ये त्यांचा प्रवेश झाला. असं या आनंदाचं धम्माविषयी प्रेम, भगवान बुद्धांविषयी प्रेम, आणि खूप छान प्रकारे असे ज्यांनी हे मत मांडले की तुम्ही बुद्धांच्या धम्माप्रती एकनिष्ठ राहा. यानंतर कबीर प्रवीण बोर्डे. भगवतो वरतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो वरतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो वरतो सम्मा संबुद्धस्स. या जगाला शांती प्रज्ञाशील करुणेचा मार्ग देणारे महापरिनिर्वाण तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांनी या पृथ्वीतलावर जितकी प्राणी जीव जगण्याचा आणि वावरण्याचा अधिकार मिळून दिला, जितकी बनते बुद्धाच्या काळातले अनंत त्यांना मी त्रिवार वंदन करतो आणि माझ्या धर्माला सुरुवात. माझं नाव बिल याने मी सांगितलं सगळं दिनचर्या काय काय शिकवते. मी वेगळं सांगणार. भंती समोर यांनी आम्हाला एक छोटीशी प्रेरणादायी शिलाबद्दल कथा सांगितली, मी ती सांगतो. तर एक भिक्षू राहतात आणि ते भिक्षाटनासाठी जातात एका गावामध्ये. तर ते भिक्षाटन करता करता रात्र होती. तर ती रात्र झाली की मग ते लास्टच्या घरात जातात आणि त्या बुजुर्ग म्हणजे वैद्य आईला म्हणतात, आई मी तुमच्या घरी आज रात्रभर काढू शकतो. ती आई म्हणते काही हरकत नाही, म्हणते येऊ शकता, पण एक काट आहे, जो माझा मुलगा आहे तो चोर आहे. तर म्हणते म्हणतात काय हरकत नाही, मी राहतो. माताजीने बोललो घरात, भक्तीजींना आसन टाकलं, जेवण भोजन दिलं आणि भक्ती विश्राम करायला. तर सकाळ झाली तर तो चोर सकाळी घरी आला. तर भक्तींना वंदा करतो आणि म्हणतो भक्ती आपण बोलतो. तर भक्ती नाव सांगतात आणि मग त्याला एक उपदेश देतात की तू जर 85,000 आजार करशील तर तुला या जीवनात फार मोठा फायदा होईल. तर भक्ती म्हणतात 5,000 आचरण कर. भक्तीजीनं सांगितलं की 5,000 आठ सांगितलं भक्तीजीनं पहिले. पानाती पाता वेरवणे सिक्का पदन समाधी, मी प्राणी हिंसा करणार नाही.
मुसावादा वेरमणी सिक्कापदम समाधी. मी कधीही जीवनात चूक करणार नाही. आम्ही सुमीच्या सारा वेरमणी सिक्कापदम समाधी. मी व्यभिचार करणार नाही. मुसावादा वेरमणी सिक्कापदम समाधी. मी कधीही खोटे बोलणार नाही. आणि शेवटची सुरा मेरय म्हणजे तमाद टाणा वेरमणी सिक्कापदम समाधी. मी कधीही नशिले पदार्थाचं सेवन करणार नाही. तर तो चोर म्हणतो होकार देतो भंतीजी. बरोबर भंतीजी. भंतीजी म्हणतात तू 5 शिलाचं आचरण करू नये तर तुला खूप मोठा फायदा होतो. तर तो चोर म्हणतो भंतीजी 4 शिलाचं आचरण नाही करू शकत. भंतीजी म्हणतात तू 4 कर. तो चोर म्हणतो हे पण नाही लावू शकत. तिसरा म्हणतो 3 शील कर म्हणतो. 3 पण नाही म्हणतो 2 कर म्हणतो. 2 पण नाही करतो. लास्ट शील 4थं शील तो चोर म्हणतो 4थं शील पालन करणार. तर 4थं शील मुसावादा वेरमणी सिक्कापदम समाधी. मी कधी खोटं बोलणार नाही. तर तो ती भक्ती चालल्या जातात. मग तो चोर रात्र होते. मग तो चोर प्रमाणे चोरी करायला लागतो. तर त्याचा आज ठिकाण भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सवती भवतु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसम्मानुभावेन सदा सवती भवन्तु ते. साधु साधु साधु. अजिंठा बुद्ध विहार धाग YouTube चॅनल.